घरच्या घरी शॅम्पू बनवण्यासाठी 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे, 1 चमचा रोजमेरी लीव्स घ्यायचे आहेत, 1 चमचा साधारणतः आवळा घ्यायचा आहे आणि इथं शिकेकाई घेतलेली आहे आणि रिठासुद्धा घ्यायचे आहेत 1 मूठभर. त्यानंतर रिठामधले ज्या बिया असतात त्या काढायच्या आहेत आणि बियाची गरज नाही आपल्याला, त्याच्यावरचं जे टरफल असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपण एका मिक्सर जारमध्ये हे सगळं काही घालणार आहोत आणि व्यवस्थित याला वाटून घेणार आहोत, बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि इथं माझ्याकडे महाभृंगराज पावडर आहे ती पण घातलेली आहे आणि त्यानंतर मी लिंबाचा जो वाळलेला पाला आहे तो घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्सरला वाटून घेत आहे. आणि हे आपलं जे पावडर तयार होणार आहे हे शॅम्पू बनवण्यासाठी कामी येणार आहे. तर ही पावडर जी आहे आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला शॅम्पू करायचा असतो तेव्हा यातला 1 चमचा किंवा 2 चमचे तुमच्या गरजेनुसार पावडर घ्या आणि त्यामध्ये उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे. बघू शकता फेस किती आहे. हा आपला शॅम्पू तयार.